एक हास्य की ज्या एका हास्यानं सारं आयुष्य बदलून टाकलं. तेलंगणाचा अरुण कुमार की जो सर्वत्र आपल्याला विनोदाच्या रील्समध्ये दिसतोय. हातामध्ये कप आहे आणि कप घेत हसलेला तो त्याचा मीम तो अनेक ठिकाणी अनेक रील मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर अरुण कुमारच्या एका हास्यानं त्याचं सारं आयुष्य बदलून टाकलंय. अरुण कुमार कोण? तो तेलंगणाचा एक अतिशय गरीब मुलगा की एका ट्रकवर क्लिनर म्हणून काम करणारा. तो क्लिनर म्हणून काम करत असताना त्याचा ट्रकचा चालक जो आहे नेहरू, या नेहरू नावाच्या चालकानं त्याला एका धाब्यावर थांबल्यानंतर एक विनोद सांगितला. तो विनोद ऐकल्यानंतर चहा पिता पिता अरुण कुमार इतका खळखळून हसला. तो खळखळून हसलेला व्हिडिओ नेहरू यांनी इंटरनेटवर अपलोड केला. एका रात्रीत तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला. आज तुम्ही जगभरामध्ये अरुण कुमारचा तो हसलेला व्हिडिओ वेगवेगळ्या विनोदाच्या रील्समध्ये पाहताय. हा एकदाच हसला, इतका खळखळून हसला, मनापासून हसला आणि त्याच्या एका हास्यानं त्याच्या आयुष्यातलं दारिद्र्य संपवलं. 10वीची परीक्षा त्याला देता आली, त्याचं शिक्षण सुटलं. एनडीटीव्हीने एक स्टोरी केली, त्याच्यावर एक आर्टिकल केलं होतं आणि त्या आर्टिकलच्या नुसार अरुण कुमार यानं 10वीची परीक्षा आता उत्तीर्ण केली आहे. अरुण कुमार एकदाच हसला आयुष्यामध्ये, मात्र त्याच्या एकाच हास्यानं त्याचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं आणि त्याच्या हातून निसटलेली शिक्षणाची दोरी पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये दिली आहे. मित्रांनो, याच्यातून घेण्यासारखी एकच गोष्ट आहे की अरुण कुमारचं जे हास्य आहे ते हास्य इतकं खळखळून होतं, इतकं मनापासून होतं. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला मनापासून हसता आलं पाहिजे, खळखळून हसता आलं पाहिजे. कधी तुमच्या यशाची दारं उघडतील, कधी तुमच्या दारामध्ये संधी येईल, कधी ती संधी तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाईल आणि कधी एखाद्या संधीचं सोडं होईल, काही सांगता येत नाही. फक्त एक काम करायचं, चालत राहायचं आणि चालत राहायचं. आणि तुम्ही चालत राहिला न थांबता तर यश तुमच्या वाट्याला नक्की येणार आहे. अरुण कुमार याचं उत्तम उदाहरण आहे. जो अरुण कुमार तेलंगणामध्ये एका खेड्यामध्ये अतिशय गरीब कुटुंबात राहणारा, ट्रकवर क्लीनर म्हणून काम करणारा, मात्र त्याचं ते सारं आयुष्य त्याच्या एका हास्यानं बदललंय. लक्षात घ्या की माणसाच्या जीवनामध्ये हास्य ही त्याला मिळालेली एक मोठी देणगी आहे. आणि जर त्याला त्या देणगीचा वापर करता आला आणि जर त्याला या देणगीचा साक्षात्कार झाला आणि माणूस जर हसत जगला तर नक्कीच त्याच्या जगण्यामध्ये बदल होतो, त्याच्या जीवनामध्ये बदल होतो. या जगामध्ये प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला समस्या आहे, प्रत्येकाला संकट आहे. अरुण कुमार खळखळून हसला याचा अर्थ अरुण कुमारची सगळीच परिस्थिती चांगली होती, त्याची परिस्थिती एकदम चांगल्या दर्जाची होती असं अजिबात नव्हतं. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये अरुण कुमार हा पोरगा जगत होता. मात्र हे सगळं बाजूला सारून तो एका टप्प्यावर असा काही हसला आणि त्याच्या त्या हसण्यानं जगभरामध्ये त्याला ओळख दिली. आज तो यशस्वी युट्यूबर आहे. त्याचं इन्स्टावर चांगल्या पद्धतीचं अकाउंट आहे, लाखो लोक त्याचे फॉलोअर्स आहेत आणि हे सगळं एका रात्रीत झालंय. लक्षात घ्या की एखादी रात्र, एखादा दिवस, एखादा क्षण, एखादा तास, एखादा मिनिट सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त निर्मळपणे आणि प्रामाणिकपणे तुम्ही काम करत राहा, चालत राहा. खात्रीने सांगतो की तुमचं सुद्धा आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण एक हास्य जर एखाद्याचं आयुष्य बदलत असेल तर आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा संधी येत असतात. फक्त आपण वाट पाहिली पाहिजे, आपण संयम ठेवला पाहिजे. चाळणीतून सुद्धा पाणी नेता येतं, फक्त त्या पाण्याचा बर्फ होण्याची वाट पाहावी लागते आणि तो बर्फ झाला की चाळणीतनं सुद्धा पाणी नेता येतं. आणि म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की आयुष्य ते अतिशय सुंदर आहे. या आयुष्यामध्ये तुम्हाला करण्यासारखे अनेक क्षेत्र खुले आहेत. फक्त त्या क्षेत्राला तुम्हाला जवळून पाहता आलं पाहिजे, त्या क्षेत्राचा तुम्हाला परिचय झाला पाहिजे. संकट, समस्या, निराशा या सगळ्याच्या वाट्याला आहेत. समर्थ रामदास म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे? या जगामध्ये सुखी तसा कोणीच नाही. मात्र सुखी नाही म्हणून दुःख घेऊन जगण्यालाही अर्थ नसतो. त्यामुळं तुम्हाला कधीतरी एक संधी अशी मिळणार आहे की जी संधी तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. धन्यवाद.